नमस्कार, मी नवलराज विजयसिंह काळे, ग्रामपंचायत सदस्य सडोरे शिराळे। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना लागू केली आहे आणि या योजनेसाठी लागणारे कागदपत्र आपल्याला 15 तारखेपर्यंत उपलब्ध करून त्याच्या आधी आपल्याला हा अर्ज ऑनलाइन दाखल करायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला जी कागदपत्र लागणार आहेत त्याच्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपलं वयोगट 21 ते 60 वयापर्यंत असणं आवश्यक आहे। त्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्डची झेरॉक्स, जन्माचा दाखला किंवा आपला शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी चालेल। डोमेसाइल म्हणजे वय अधिवास प्रमाणपत्र असले तर अतिउत्तम। लाभार्थीच्या नावाने बँक पासबुक असणं गरजेचं आहे, त्याची एक झेरॉक्स लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्पन्नाचा दाखला। आता उत्पन्नाचा दाखला आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला 7/12, 8 असेसमेंट, रेशन कार्डची झेरॉक्स, 2 फोटोज अशा प्रकारची कागदपत्र लागणार आहेत। आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य या नात्याने आम्ही दोन्ही दाम्पत्यांनी आज तहसीलदार सन्माननीय सूर्यकांत पाटील साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत उत्पन्न दाखल्याच्या त्या अर्जासहित आमच्या ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध व्हाव्या। आणि गुरुवार आणि शुक्रवार सडोरे आणि शिराळेसाठी 2 दिवस त्या ठिकाणी उत्पन्न दाखला काढण्यासाठी जी टीम लागणार आहे, जे अधिकारी कर्मचारी लागणार आहेत ते त्या ठिकाणी उपलब्ध व्हावे। म्हणजे उदाहरणार्थ तलाठी असतील, शेतूमधून जे काही अर्ज असतील ते अर्ज त्या ठिकाणी उपलब्ध व्हावे आणि जेणेकरून आम्ही सर्व माता भगिनींना या उत्पन्न दाखल्याचा लाभ या ठिकाणी देऊ शकतो अशा प्रकारचं काम करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे। आणि आमच्या विनंतीला मान देऊन गुरुवारी सकाळी 9:30-10च्या दरम्यान हे सर्व शिबिर आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आपण सुरू करणार आहोत। तरी मी नवलराज विजयसिंह काळे आणि विशाखा नवलराज काळे आम्ही दोघेही दाम्पत्य आपल्यास असं आवाहन करतो आहे की गावातील 21 ते 60 वयोगटातील या योजनेला पात्र ठरणाऱ्या सर्व महिला माता भगिनींनी उत्पन्न दाखले काढण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार आपल्या ग्रामपंचायतीत यायचं आहे। आणि हे सर्व कागदपत्र या ठिकाणी 7/12 तुम्हाला काढून दिला जाईल, असेसमेंट काढून दिला जाईल, तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्नाचा अर्ज उपलब्ध केला जाईल। शासकीय जो काही ह्यांचा खर्च आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे, जो वैभवडीत जाऊन तुम्ही देणार होता तो या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। येताना आपल्यासोबत आधार कार्ड, रेशन कार्ड आणि 2 फोटो आपल्याला त्या ठिकाणी आणणं अनिवार्य आहे। ते आपल्याकडून तुम्ही ते उपलब्ध करायचं आहे। हे फॉर्म इथे भरले जातील। जी काही शासकीय रक्कम 7/12ची असेल, असेसमेंटची असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी त्या अर्जाची असेल किंवा उत्पन्न दाखला काढण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला लागणारा जो खर्च आहे तो आपण स्वतः करायचा आहे। अशा प्रकारचं नियोजन एकाच ठिकाणी आपल्याला उत्पन्न दाखला देण्यासाठी हे आम्ही उचललेलं पाऊल आहे। आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आशा बाळगतो। 15 तारखेच्या आज सगळ्यांचे अर्ज आपण दाखल करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेपर्यंत, माता भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। सरपंच महोदय, उपसरपंच, सगळे सदस्य आम्ही सर्व एकत्र एकजुटीने हे काम करणार आहोत हे आपल्याला या ठिकाणी मी आवर्जून सांगेन। आपण आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपले उत्पन्न दाखले सर्वात प्रथम काढण्यात गरजेचं आहे। जर या योजनेचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर किमान 5 एकरच्या आत आपली जमीन असणं आवश्यक आहे, 2.5 लाखाच्या आतलं उत्पन्न असणं आवश्यक आहे। आणि त्यामुळे ह्या योजनेचा जर खऱ्या अर्थाने जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्याला उत्पन्न दाखला हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण शिबिराद्वारे जे उत्पन्न दाखले काढणार आहोत ते लवकरात लवकर उपलब्ध करून पुढच्या प्रक्रियेसाठी सुरुवात करण्याकरिता आपण प्रयत्नशील राहू असं आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत। धन्यवाद।